कोरोना संदर्भातली ही बातमी आहे। देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना पाहायला मिळते। देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 4000वर गेली आहे। यामध्ये केरळमध्ये सर्वाधिक 1435 रुग्णांची नोंद झाली आहे। महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 494वर जाऊन पोहोचली आहे। आज 59 नवीन रुग्णांची नोंद झाल्याचं कळतंय। मुंबईमध्ये 20, पुण्यामध्ये 18, पिंपरी चिंचवडमध्ये 2, ठाण्यात 4, सातारा जिल्ह्यामध्ये 2 तर कोल्हापूरमध्ये 2 आणि सांगलीमध्ये 1 रुग्णाची नोंद झाली आहे। तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 रुग्ण वाढलेत। अकोल्यात 2 रुग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर येते। तर आज 369 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला। तर आपण पाहतोय राज्यभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आता पुण्यामध्ये आढळून आलेत। राज्यामध्ये गेले 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे। 65 रुग्णांपैकी सर्वाधिक 25 रुग्ण हे पुण्यातील असल्याची माहिती समोर येते। तर मुंबई पिंपरी चिंचवडसह इतर ठिकाणी संसर्गात मोठी वाढ झाली आहे। एकूण 65 रुग्णांपैकी 25 पुणे महानगरपालिका, मुंबईमध्ये 22, ठाण्यामध्ये 9, पिंपरी चिंचवडमध्ये 6 तर कोल्हापूरमध्ये 2 तर नागपूरमध्ये 1 अशी संख्या आहे। तर कोरोनामुळे कोल्हापुरात एका महिलेचा मृत्यू देखील झालाय। सीपीआर रुग्णालयामध्ये गेल्या 4 दिवसांपासून या महिलेवर उपचार सुरू होते। कोरोनामुळे जिल्ह्यातील हा पहिलाच मृत्यू आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। ही महिला 75 वर्षांची होती आणि तिला शुगर आणि बीपीचा देखील त्रास होता। कोरोनामुळे वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून या महिलेवर अंत्यसंस्कार केलेत। आणि आता बातमी समोर येते अहिल्यानगरमधून। अहिल्यानगर जिल्ह्यातही 2 कोरोना बाधित रुग्ण आढळलेत। एकावर शहराच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर दुसऱ्या रुग्णाला उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलंय। कोविड रुग्ण आढळून आल्याने जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग 10 बेड राखीव ठेवण्यात आलेत आणि त्याचबरोबर उपाययोजना म्हणून प्रत्येक गावाचं सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय। आणि आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 जून पासून 8 जून पर्यंत पशु बाजार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। त्यामुळे वंशाची कत्तल रोखण्यासाठी गुरांचा बाजार भरू देऊ नका असं पत्र गोसेवा आयोगाने राज्यातील सर्व कृषी बाजार समित्यांना पाठवलंय। गुरांचा बाजार भरणार नाही याची दक्षता घ्या। वंशाची कत्तल होऊन गोवंश हत्याबंदी कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन देखील या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलंय। सर्व एपीएमसी मार्केटच्या सभापतींना मी विनंती वजा पत्र दिलेलं आहे की गोवंशाच्या हत्या बंदी कायदा याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि गोवंश हत्या टाळण्यासाठी आपण 3 ते 8 जूनपर्यंत जेवढं एपीएमसीमध्ये गुरांचं मार्केट आठवडी बाजार शक्यतो जर जो भरतो त्याच्यात गोवंशाचा बाजार भरू नये आणि गोवंशाची कत्तल होऊ नये याच्यासाठी मी सगळ्यांना पत्र दिलेलं आहे। वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। राज्यात 7 जूनला बकरी ईद साजरी केली जाणार आहे, मात्र त्याआधी राज्य गोसेवा आयोगाने 3 जून ते 8 जून या कालावधीमध्ये पशु बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिलेत। यावरून अबू आझमी आक्रमक झालेत, तर बकरींची कत्तल होणारच अशी ठाम भूमिका देखील आझमींनी घेतली आहे। तर आता कुठे गेले पशुप्रेमी असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला। सोसाइटी जब एनओसी देगी तो बकरे कटेंगे वहाँ पर, ये पहले से हो रहा है। तो ये लोग प्रेसाइज कर रहे हैं कि सोसाइटी एनओसी देने ना पाए। ये क्रिश सुमैया हैं, कुछ और लोग हैं, नीतीश राणे हैं, इनके पास कोई काम नहीं है सिवाय इसके। बेचारे जो है ना सिर्फ 24 घंटे इसी काम में लगे रहते हैं कि हिंदू मुस्लिम करते रहो। उनसे बोलिए हमारा संविधान 1400 साल पहले बन चुका है, उस संविधान में एक लफ्ज़ भी चेंजिंग हम बर्दाश्त नहीं करेंगे। जो संविधान इस्लाम का है उसी के हिसाब से होगी। दुनिया में हर जगह कुर्बानी होती है, यहाँ भी कुर्बानी होगी। ये सेकुलर देश है। अभी बकरी ईद के टाइम क्यों बोलते नहीं कि एनवायरनमेंट फ्रेंडली बकरी ईद करो, वर्चुअल बकरी काटो? क्यों नहीं पूरा मुस्लिम समाज साथ में आके ऐसा सोचता है कि चलो हमारे इस त्यौहार के वजह से
इतने सब बकरियों को काटा जाता है, चलो हम एनवायरमेंट फ्रेंडली बकरी बनाते हैं। कहाँ गए वो पशु प्रेमी जो हमको हिंदुओं को ही जब सब एडवाइस देने वाले, कहाँ गए वो? तर बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमध्ये बकरीसोबत प्रवास करत असलेला व्हिडिओ आता समोर आलाय। एका व्यक्तीने कुर्ला स्थानकावरून कल्याणकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये बकरीसोबत प्रवास केलाय। आपण पाहू शकतो 7 जूनला बकरी ईद आहे आणि त्या निमित्ताने देवनार बकरी मार्केटमध्ये मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि इतर भागांमधून नागरिक मोठ्या संख्येने बकरी खरेदीसाठी जात आहेत। अशातच आता खरेदीनंतर संबंधित व्यक्ती कुर्ला स्टेशनवरून लोकलमध्ये चढल्याचा हा व्हिडिओ समोर आला। आणि आता वळतो एका राजकीय बातमीकडे। बातमी आहे रायगडमधून। रायगडच्या पालकमंत्री पदावरून आधीच तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये वाद सुरू आहेत। अशातच रायगडमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमने सामने आल्यात। शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वादाची नवी ठिणगी पडली आहे। नेमकं प्रकरण काय आहे तुम्हीच पहा। महायुती नको, युती हवी। रायगडमध्ये महायुती बिघाडी। तटकरे गोगावलेंमध्ये पुन्हा जुंपली। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद 5 महिने उलटूनही संपता संपत नाही। काही दिवसांपूर्वी भर सभेत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी आमदार भरत गोगावलेंची नॅपकिन दाखवत नक्कल केली। ही नक्कल झोंबलेल्या गोगावले समर्थकांनी गोगावलेंच्या वाढदिवसाला थेट उपस्थितांना नॅपकिनचं वाटप करून तटकरेंना डिवचलंय। आधीच रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात वाद सुरू आहे। अशातच नॅपकिन स्टाईलमुळे तटकरे आणि गोगावले यांच्यात वादाची ठिणगी पडली। हे कमी की काय म्हणून आता महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी नकोच अशी थेट भूमिका शिंदे सेनेच्या आमदारांनी घेतली आहे। महायुती नव्हे तर युतीच राहील ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा कुठलाही संबंध राहणार नाही हे पहिलेच मी या ठिकाणी घोषित करतो की चितल फॅमिलीने अनेक वेळा आपल्याला फसवलंय। मला तर 3 वेळा फसवलं, आता भरतशेठला 2 वेळा फसवलंय। म्हणजे अंकुले साहेबांपासून त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांनी फसवलंय त्याला या रायगडच्या राजकारणात हद्दपार करायचा आहे। काय सत्तेचा माज दाखवायचा आहे तो दाखवा। रुमाल खांद्यावर घेता काय? तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घालायला लावला ना तर मी पण नाव सांगणार ना महेंद्र थोरवे म्हणून। शिवसेनेच्या फुटीच्या आधीपासूनच रायगड जिल्ह्यातील ही धुसफूस सुरू होती। आपण जर का पाहिलं तर यापूर्वी शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये असताना म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असताना शिवसेनेच्या या 3ही आमदारांनी म्हणजे मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात बंड केला होता। तसाच बंड पुन्हा एकदा झालेला आहे। आपण जर का पाहिलं तर हा गेल्या 5 ते 7 वर्षापूर्वीपासूनचा बंड आहे आणि हे सातत्याने आहे। राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी तोडमोडचं राजकारण रायगडमध्ये केलेलं आहे आणि गरजेप्रमाणे इथल्या स्थानिक नेत्यांना वापरलेलं आहे। मात्र आता शिंदे सेनेचे आमदार राष्ट्रवादी विरोधात अधिकच आक्रमक झाले। याचाच परिणाम म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेंची शिवसेना असं चित्र पाहायला मिळू शकतं। त्यामुळे महायुतीतील ही बिघाडी कुणाच्या पथ्यावर पडते हे पाहणं उत्सुकतेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये ठाकरे सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने रिक्त पदे भरावी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावे ही महत्त्वाची बाब आहे आणि याबाबत निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे गिरीश महाजन यांनी ठाकरे सेनेबाबत भाकीत वर्तवलंय। सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे महत्त्वाची बाब आहे। काही क्लास 1, क्लास 2चे प्रमोशन झाले आहेत, क्लास 3, क्लास 4चे प्रमोशन बाकी आहेत। ते प्रमोशन लवकर व्हावेत त्यासाठी आज निवेदन देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय। सोहळ्यामध्ये तर सगळे नेते असतात। नाही, मला अजून त्याच्याबद्दल काही माहिती अशी अजून काही चर्चा कुठे नाही आहे, पण
नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक नेते, अनेक सर्वपक्षीय नेते, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते हे भाजपत येण्याला उत्सुक आहेत. थोडे दिवस आपण वाट बघा, पुढे काय काय होतं ते आपल्या आठवडाभरामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल. आताचं राजकारण पैसा फेकू आणि तमाशा देखो असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. स्वार्थासाठी दुसरीकडे जातात आणि माझ्या विरोधात बोलतात. मी लढतोय तुमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांमुळे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. त्यावेळेला आनंद गीते हे वेगळे दिसतात. आताच राजकारण असंच आहे की पैसा भेटतो तमाशा देतो आणि मग काहीतरी स्वार्थासाठी जायचं आणि दुगाड्या उद्धव ठाकरेला जळत आहे. मला अभिमान येतो तुमचा आणि मी जो लढतोय तो तुमच्यासारख्या सगळ्या निष्ठावान मी चक्रम माणूस घराला आग लावायलाही कमी करणार नाही, असा इशाराच मंत्री संजय शिरसाट यांनी विरोधकांना दिलाय. संभाजीनगरमधील हॉटेल विट्सच्या लिलाव प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा दावा विरोधकांनी केला होता. यावरून संजय शिरसाटांनी तुम्ही हॉटेल खरेदी करून दाखवा, मग मी तुमच्या स्वागताला येतो, असं आव्हान विरोधकांना दिलंय. एक मंत्र्यांचा मुलगा, त्याचा काही आगापिछा नाही, 67 कोटी रुपयाला संभाजीनगर मधल्या प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते. या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेने पैसे दिले की अमित शहाने दिले? प्रश्न असा आहे की हे पैसे आले कुठून, अचानक कुठून आले? जमिनीतून झाडं उगवली यांच्या संभाजीनगरला. आणि मंत्री कुठल्या खात्याचे? तर सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. आमचा मुलगा 67 कोटीला एक हॉटेल विकत घेऊ शकतो, हा या राज्यातला सोशल जस्टिस आहे. सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही. एवढा मी चक्रम आहे थोडा, म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनातून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा, त्याचं उत्तर देईल. तुम्ही 90 कोटीमध्ये घ्या, 70 कोटीमध्ये घ्या, 76 कोटीमध्ये घ्या का 67 कोटीमध्ये घ्या, संजय शिरसाट तुम्हाला तुमच्या स्वागताला येईल. लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची काटेकोर छाननी सुरू असल्यानं लाभार्थ्यांचं टेन्शन वाढलंय. 50 लाख लाडक्या बहिणी लवकरच अपात्र ठरणार आहेत. अपात्र लाभार्थ्यांवर कायदेशीर कारवाई देखील होणार का, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. बोगस लाडकींची पोलखोल होणार. $50 लाख लाडक्या बहिणी अपात्र. पडताळणी विनाच लाभ दिल्याची दादांची कबूल. राज्य सरकारची गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. एकीकडे लाभार्थ्यांना मे महिन्यात 10वा हप्ता मिळत असताना दुसरीकडे सरकारनं लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी सुरू केली आहे. त्यामुळे अपात्रतेची अनेक कारणं समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांचं मोठं विधान समोर आलंय. निवडणुकीत वेळ कमी असल्यामुळे अर्जांच्या तपासणीसाठी वेळ मिळाला नाही, अशी कबुली अर्थमंत्री अजित पवारांनी दिली आहे. पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागून होत्या. त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, तरी आपण आव्हान केलेलं होतं. सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं आता निदर्शनास आलंय. इन्कम टॅक्स कडील माहितीवरून 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अर्जांची संख्या 50 लाखांहून अधिक असू शकते. त्यामुळे हे सर्व बोगस लाभार्थी अपात्र ठरणार आहेत. याआधी कोणत्या कारणांमुळे लाडकींना अपात्र ठरवण्यात आलं होतं, पाहूया. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी 2.30 लाख महिला अपात्र. वय 65 वर्षांहून अधिक असल्यामुळे 1.10 लाख महिला अपात्र. 4 चाकी वाहनं असल्यामुळे 1.60 लाख महिला अपात्र.
नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असल्यामुळं 7.70 लाख महिला अपात्र. सरकारी सेवेत कार्यरत असल्यामुळं 2652 महिला अपात्र. आतापर्यंत 19 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय. त्यामुळे सरकारी योजनेची वाताहत पाहता विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांनाच घेरलंय. मग त्याबद्दल तुम्ही प्रायश्चित घ्या. प्रायश्चित राजीनामा द्या. अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे. पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला. तुम्ही छाननी केली नाही. तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण. याचं प्रायश्चित कोणी घेतला पाहिजे. योजनेच्या घोषणेनंतर सुमारे 2,65,00,000 लाभार्थी महिलांनी लाडकीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होत आहेत. या योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती बघितल्यास राज्यभरातून साधारण 1,20,00,000 महिलाच या योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकषांनुसार छाननी का केली नाही? मतांसाठी घाईघाईने योजना लागू केली का? असा सवाल आता उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता एक राजकीय बातमी आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य सरकारकडून प्रभागांची रचना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून या आठवड्यात प्रभाग रचनेची माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेवर राज्य सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर प्रभागांचे आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. आणि बातमी आहे अकोल्यातून. अकोल्यामध्ये एका सेवानिवृत्त 60 वर्षीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याची हत्या झाली आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अकोल्यातल्या रणपिसे नगरामध्ये ही थरारक हत्याकांड घडलेलं आहे. तर संजय कौसल असं हत्या करण्यात आलेल्या माजी अभियंत्याचं नाव आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. याचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय. महेंद्र पवार असं मारेकरी व्यक्तीचं नाव आहे. महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याने कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकावाने वार करत त्यांना जागीच ठार केलाय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तर जुन्या वादातून हे हत्याकांड घडलं असल्याचं बोललं जात आहे. आणि अशीच एक घटना घडली आहे मुंबईमध्ये देखील. मुंबईच्या चीता कॅम्प परिसरामध्ये 2 जणांनी चाकूने वार करून मोहम्मद इब्राहिम या 45 वर्षीय व्यक्तीला गंभीर जखमी केलाय. जुन्या वैमनस्यातून घडलेली हिंसक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेलेत. इब्राहिमला त्यांच्या कुटुंबियांनी सायन रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्याची प्रकृती गंभीर असून पोलिसांनी 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आणि आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. हेरगिरी करणाऱ्या रवी वर्माला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रवी वर्माला 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हेरगिरी प्रकरणी रवी वर्माला अटक करण्यात आली होती. पैशांसाठी रवी वर्माने देशाशी गद्दारी करत पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी ऑलरेडी त्याच्या आई आणि बहिणीला इंटरोगेशन करून सगळे पुरावे गोळा केलेले असताना सुद्धा त्याला पुन्हा पीसी मागण्यात आलेली आहे. तरी कायदेशीर मार्गाने जाण्यासाठी आपल्याला त्या पीसीला आमचा आरोपी सहकार्य करतोय आणि त्यांनी आत्तापर्यंत सुद्धा नोव्हेंबरपासून पूर्णपणे तपासाला सहकार्य केलेलं आहे आणि आत्ताही तो करतोय. बघूया, आम्ही कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि आता बातमी आहे ठाण्यातून. ठाण्यातील पडघामध्ये महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये छापेमारी केली आहे. एटीएसने 2003च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि सिमी या संघटनेचा माजी पदाधिकारी साकिब नाचन याच्या घराचीही झडती घेतली आहे. साकिब नाचन याने 2017 मध्ये आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा संशय एटीएसला आहे.
तर भिवंडीतल्या बोरीवली गावामध्ये ATS कडून छापेमारी करण्यात आल्याचं आपण पाहतोय. दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असलेल्या साकीब नाचणचं गाव म्हणून पडघा इथल्या बोरीवली गावाची ओळख आहे. तर मुंबईतील ATS पथकाने साकीब नाचणसह 22 घरांमध्ये छापेमारी केली आहे. तर या ठिकाणाहून संशयित व्यक्तींचे मोबाईल, लॅपटॉप देखील तपासण्यात आलेत आणि काही मोबाईल आणि सिम कार्ड देखील अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलाय. आपण पाहतोय काय काय त्यांनी ताब्यात घेतलंय. तर एक सुरा त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. मालमत्तेबाबत संशयास्पद कागदपत्र देखील ATSच्या हाती लागली आहेत. दहशतवादाला उत्तेजन देणारी कागदपत्र असल्याचं बोललं जात आहे आणि काही मोबाईल देखील ATSने ताब्यात घेतले. रांचीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला पक्षी धडकल्याने आपत्कालीन लँडिंग करावं लागले. अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय. रांची विमानतळापासून काहीच अंतरावर असताना गिधाडाची विमानाला टक्कर बसली आणि यावेळी हे विमान 3 ते 4 हजार फूट उंचीवर होतं. यानंतर रांचीतल्या बिरसा मुंडा विमानतळावर विमानाचं लँडिंग करण्यात आलंय. या टक्करमुळे विमानाच्या पुढच्या भागात खड्डा पडलाय. तर विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. रशियाने युक्रेनच्या राजधानीवर जोरदार हल्ला केलाय. त्यामुळे राजधानी कीव चांगलीच हादरली आहे. त्यानंतर हवाई हल्ल्याचे सायरन देखील वाजलंय. रशियाच्या या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालंय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. इथल्या हल्ल्याची ही दृश्य आहेत. रशियाने युक्रेनच्या राजधानीवर जोरदार हल्ला केल्याची ही दृश्य आहे. तर युक्रेनने रविवारी ड्रोन हल्ला करत रशियाची 40 लढाऊ विमानं उद्ध्वस्त केली होती. या हल्ल्यासाठी ड्रोन्स कंटेनरमध्ये लपवून एका ट्रकमधून रशियामध्ये नेण्यात आल्याचं समोर आलंय. यानंतर आता ड्रोनने भरलेला ट्रक रशियाकडून उद्ध्वस्त करण्यात आला.